तर पहा आपण इथे सामना सुरू करतोय त्या अगोदर आपण इथे लॉट्स देखील पाडले जातील, कारण दुसऱ्या फेरीतला पण हा शेवटचा सामना पाहतोय आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये एकंदरीत जरी 3 संघ असले तरी एका संघाला बाय भेटला होता, त्यामुळे त्याला सामना खेळावा लागेल. पण तो 2च संघामध्ये लॉट्स पाडले जातील. विजय संघ आणि नुकताच विजेता झालेला पिंपळास संघ या 2 संघामध्ये लॉट्स पाडले जातील. तर नक्कीच आपण मैदानात जाऊयात या दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना पाहण्याकरता. WRSK सुपंडे वर्सेस यंगस्टार कुडूस अशी लढत आपल्याला भेटीला येते मैदानातून. आणि नुकतीच सुरुवात होताना मात्र पाहिलं असेल 2 आघाडीचे फलंदाज जे मैदानात दाखल झालेत सुरुवात करण्याकरता. अनिकेत पाटील ज्यांनी सकाळच्या सामन्यात चांगली सुरुवात केली होती आणि त्यांनाच मात्र इथे 7 लाभती आहे. ती निलेश धापशींची. तर विनायक वेळे सरांचं आपण इथे स्वागत करतोय आणि विनंती असेल विशाल सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते विनायक आपल्या सरांचं इथे स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा या व्यासपीठावरून. दरम्यान इथे खेळ देखील आपण सुरू झालेला पाहतोय. तर अतिथी देवो भव याप्रमाणे आपण महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या भारताची परंपरा आहे आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं आणि त्यामुळे हे स्वागत इथे केलं जातं आहे. सरांचं आपण स्वागत करण्याला पाहतोय विशाल मस्कर सरांना, त्यांच्या शुभ हस्ते मात्र इथे नक्कीच इथे सन्मान होतोय व्यासपीठावरून. तर आमच्या या सन्मानाचा स्वीकार आपण करावा अशी देखील पाहुण्यांना विनंती आहे. खूप खूप हार्दिक असं सुस्वागत, वेलकम सर. आपण या वेळेत वेळ काढून इथे उपस्थित झाला त्या स्पर्धेकरता आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या स्पर्धेत तुम्ही शुभ आशीर्वाद सुद्धा दिलेत, त्याबद्दल तुमचं मनापासून मी स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला देतोय. तर आपण जाऊयात मैदानात. खूप चांगलं क्रिकेट स्पर्धा जी पाहतोय आपण बागवा करंडक 20-25चा क्रिकेटचा महासंग्राम धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही जी स्पर्धा पाहत असाल, अगदी प्रेक्षकांची संख्या नक्कीच पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये वाढलेली. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात या खेळामधून. आणि नुकतंच जर पाहिलं असेल तर आतापर्यंत सुरुवात तर पहिल्या षटकाला झाली होती. या पहिल्या षटकातून 5 धावा फलकावर लागल्यात आणि ह्या षटकातील पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका इथे नक्कीच पाहायला मिळतो. अगदी पॉवर प्लेच्या फायद्यामध्ये त्याचा उपयोग करतात. षटकामधून चेंडूला सीमा पार केली आणि 4 धावांनी मग संघाची धावसंख्या निश्चितच पुढे सरकती आहे ती धाव फलकावर जाताना. तर आपण 2 संघामध्ये लॉट्स पाडले जाते बघा. 2च संघ असतील, एक विजय संघ, एक केदारनाथ आई गावदेवी पिंपळास. हां, जी चिठ्ठी उचलली जाईल पहिली ती बाय असणार आहे. तो संघ थेट आजच्या गटातल्या शेवटचा सामना खेळेल. तर पिंपळा संघाला बाय बघा, त्यांच्या खरोखर चांगलं कर्तृत्व राहिलं आणि त्यांना नशिबाने साथ दिली आणि त्यांची चिठ्ठी बाय निघाली, तेव्हा आजचा शेवटचा सामना ते खेळतील. या दरम्यान आपण पाहतोय की निश्चितच पहिलं षटक जे हाताळलं जातं या षटकामधून चांगली गोलंदाजी होत असताना चांगला इथे पटकीबाजी देखील झाली. पहिल्याच या षटकामधून चांगल्यापैकी सुरुवात तर झालेली ती सुपंडे संघाकडून अनिकेत आणि त्यासोबत आपण होते निलेश यांची. षटकातील पुढचा चेंडू, याचा चेंडू थोडासा हवेमध्ये फटकावला गेला. तिथे शतक चेंडूला जज करताना आपण पाहतोय चेंडूवर नजर ठेवून होते आणि सुरेख झेल घेतला गेला. फलंदाज त्यावर बाद. विकेट आली संघासाठी. मात्र या षटकातील पहिल्या या षटकामध्ये एक चांगल्या गोलीचा हा नजराना पाहतो आपण, त्याचा फायदा देखील संघाने मिळवला, कारण चांगल्यापैकी ते क्षेत्ररक्षण होत असताना चांगलं झेल घेतली गेली आणि पहिला विकेट स्वस्त्यामध्ये बाद झाला, लवकर बाद झाला आहे. निलेश यांना माघारी परतावं लागतं आहे. संगीत आपल्याला ऐकायला पाहायला मिळते किंवा ऐकवतायत. परंतु दरम्यान तिथे पाहिलं तर सुपंडे संघाला एक मोठा नक्कीच सुरुवातीलाच नुकसान झालं आहे, कारण चांगला फलंदाज निलेश जे बाद झालेत फटकेबाजी नादात आपली विकेट त्यांनी गमावली आणि त्यानंतर त्यांची आता जागा मैदानात घेतात नवीन फलंदाज सचिन येत आहेत मैदानामध्ये त्यांच्या साथीला. परंतु इथे जर पाहिलं तर पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू संपले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्ती, तर धावसंख्या धावफलकावर जोडली गेली ती 9 धावा. तर अनिकेत ज्यांना नक्कीच संघासाठी एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण संघाची जी सुरुवात झाली आहे ती थोडीशी डळमळीत झालेली, अपेक्षेप्रमाणे खेळ सुरू झाला नाही. या दरम्यान मात्र अगदी सचिनला थोडंसं संघर्ष करावं लागतं, स्ट्रगल करावं लागते.
नुकतेच आलेले फलंदाज आणि दरम्यान षटकाचा देखील खेळ संपला गेला. या पहिल्या षटकामधून यंगस्टार कुडूस संघाच्या बाजूने आपण पाहिलं तर निश्चितच पहिलं षटक एक चांगला हाताळला गेला की ज्या षटकात त्यांनी विकेट तर मिळवली, परंतु त्याचबरोबर धावसंख्येला देखील थोडासा रोख बसवला, कारण 9 धावा आल्या त्या या षटकामधून. तर आज आपण पाहिलं असेल 10 संघांचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये. WC अंतर्गत विशेष अर्थातच वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले संघ होते आणि उद्यासुद्धा तेच आपल्याला पाहायलाच आहे. परवा आणि देखील वाडा संघाकडूनच वाडा क्रिकेट असोसिएशनला जे जोडले गेले संघ तेच या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. परंतु इथे बंटी पाटील आपण पाहतोय, एक डॅशिंग बंटी म्हणून त्यांचं नाव पाहिलं आपण पाहतोय. त्यांच्याकडून इथे बक्षीस पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी लागलं गेलं आहे. जेव्हा जेव्हा ते मैदानात इथे येतात तेव्हा बक्षीस लावतात. प्रेक्षकांनी जो प्रेक्षणीय षटकार मारला जाईल तो झेलायचा आणि त्याबरोबर 100 रुपये कमवायचे आहेत असं त्यांनी बक्षीस लावलं आहे, ते खास प्रेक्षकांसाठी. तर आपण जाऊयात दुसऱ्या षटकाला सुरुवात जी होती आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील आता सज्ज होताना सुपोंडे संघाकडून चंदन ज्यांच्या विरोधात मारलं गेलं ते मात्र इथं गोलंदाजीसाठी येतात. चंदन यंगस्टार कुडूस संघाचा हा एक आणखी एक चांगला गोलंदाज जे वापरत आहेत दुसऱ्या षटकाकरता. तर सामना करतील अनिकेत पाटील. थोडंसं फैलावलेलं फिल्डिंग पाहतो आपण, कारण पॉवर प्ले संपला गेला. त्यानंतर पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त हा टोलेजिंग फटका आणि चेंडूवर निश्चितच सीमे पलीकडे जाणार उत्कृष्ट असा षटकार आलाय आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर. आणि यासाठीच जाणलं जातं ते अनिकेत यांना. अगदी सडसडीत बांधायची जरी खेळ असले तरी त्यांच्यामध्ये जी अतिशय चांगली खेळ करण्याची टेक्निक आहे ती खूप चांगलं म्हणावं लागेल. त्याचाच त्यांनी वापर केला आणि चेंडूवर जबरदस्त आघात पोहोचवणारा चेंडू सीमे पार धाडला तो षटकार करता. त्यामुळे 6 धावांची वाढ झाली आणि संघाची धावसंख्या त्यामुळे आता पोहोचली ती 15/15. तर जोपर्यंत अनिकेत मैदानात राहतील संघाला नक्कीच चांगल्या धावसंख्येचा इथे फायदा होऊ शकेल, चांगल्या धावा एकपटल्या जातील असं त्यांचं हे क्रिकेट आहे. बघूया त्यांना 7 कशा प्रकारची लाभेल. आता आपण पाहतो की एक फलंदाज बाद झाला, निलेश यांची 7 सोडून गेले त्यांना. आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज आपण पाहिलं असतील नुकते सचिन आले होते त्याच्या साथीला, ते त्यांना साथ देत आहेत. षटकातून पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा तसाच प्रकारचा प्रयत्न होता, पण तो यावेळेचा गोलंदाज सतर्क होते. चाणाक्ष गोलंदाजांनी इथे मारा गेला आहे तो या चेंडूवर. आणि चेंडूवर चढपा थोडा अचूक ठेवताना चेंडू थोडंसं ऑफस्टंपच्या वरून निघाला ते एसटी मागे. तर चांगली लाईन पकडतायत पुढच्या चेंडूवर. आणि षटकातून आता 2 चेंडू संपले गेले. धावसंख्या थांबली गेली आहे ती 15/1 गडी बाद. पुढचा चेंडू अगदी खास बैठक शॉट म्हणावा गेला, अतिशय जबरदस्त गुडनाट एक तमाशा देख अशा प्रकारचा स्ट्रोक थेट पोहोचला तो साईड स्क्रीनच्या बाजूने. आणि चेंडू सर्व सीमे पलीकडे षटकार. आणखी एक दर्जेदार चेंडूची आपण निवड पाहिली त्यांनी आणि चांगल्यापैकी फटकावला जाणार चेंडू अगदी टायमिंग बेमिसाल गेला आणि अगदी प्रेक्षणीय षटकार आला आहे. तर प्रेक्षकासाठी अगदी प्रेक्षणीय झेल घेणं महत्त्वाचं असेल, कारण बंटी डॅशिंग बंटी यांनी षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस लावले प्रेक्षकांसाठी खास. या षटकाराने धावसंख्येला आणखी वेग येतोय. धावसंख्या पोहोचली ती 21/21. 1/21 धावा. षटकातून जी गोलंदाजी आपण सध्या पाहतोय चांगली गोलंदाजीवर चांगले फटके मारले जात आहेत. तर या षटकातून पुढचा चेंडू इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू गेला. कॅश पटेल जे एसटी रक्षक म्हणून काम करत आहेत. 1 बाउन्सचा चेंडू त्यांनी तेवढा अडवला आहे तोपर्यंत सहज त्याने मात्र निश्चितच चेंडूची समाप्ती झाली आहे. या चेंडूची डॉट स्वरूपात 4 चेंडू संपलेत या षटकातले. आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 1/21 अशी प्रथमतः बॅटिंग करताना SRK सुपोंडे संघाची प्रथम त्यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं होतं कुडूस संघाकडून. आणि पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा अगदी रेषेमध्ये आले होते समोरच्या चेंडूच्या आणि त्या चांगला फटका मारत असताना मात्र त्यावर निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण झालं चिराग यांचं. तोपर्यंत 1 धाव आली. कृष्ण आहे तिकडे मला वाटतं, बऱ्याच लांबून थोडेसे चेहरे ओळखू येत नाही, परंतु निश्चितच चांगली इथे कामगिरी ते करण्यात त्यांना पाहतो. पण अनेक खेळाडूंना या दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर पोहोचते ती 22/22 रन. कारण ड्रेस कोड जर आपण पाहिलं तर अगदी लांबून चेहरे ओळखणं कठीण असतं, तरी खेळला मात्र अगदी प्रयत्न असतात. दरम्यातला हा पुढचा चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर निघाला हे पंचांनी ओळखलं आणि त्यामुळे वाईट घोषित केलं या चेंडूला. अतिरिक्त स्वरूपात मात्र चेंडूची हाताळणी झाली आणि एक्स्ट्रा धावेने धावसंख्या 23. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना करते सचिन. इथे मात्र गती कमी ठेवली चेंडू अगदी टप्पा अचूक ठेवताना मात्र पूर्णपणे इथे फसवून निघाला चेंडू म्हणता येईल. परंतु ज्या तयारीत होते फटका मोठा मारण्याच्या दादात मात्र चेंडू निश्चितच संपला गेला. आणि षटक संपताना 2 षटकाचा इथे खेळ संपतोय. या 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर निश्चितच सुपोंडे संघाची 1 गडी बाद 23 धावा 23.
चला आजचा दिवस जर पाहिला तर खूप चांगल्यापैकी मात्र ह्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. अगदी वेळेमध्ये सामने सुरू झालेत आणि आज नक्कीच संध्याकाळी लवकर सामने संपतील. काल आपल्याला खूप उशीर झाला होता, त्यामुळे कालचा एक सामना जो बाकी राहिला आहे, काल आपण पाहिला असेल गई आंबेडकर विभागातील संघ होते, 14 संघांना सहभागी करून घेतलं होतं. तरी देखील आपल्याला कालची स्पर्धा, कालचा सामने आवडता घेता आले होते. त्यातील एक सामना जो बाकी राहिला तोच सामना येत्या सोमवारी म्हणजे बरोबर 8 तारखेला सकाळी बरोबर 9 वाजता सुरू होईल. आणि कालचे जर आपण दोन संघ जर पाहिले असतील तर निश्चितच चांगले कामगिरी केली होती गावदेवी आंबेडकर आणि त्यांच्या विरोधात मात्र अगदी भावसेर टीम होती. अशा दोन संघामधला मात्र एक सामना जो बाकी येतो त्या दिवशी खेळवला जाईल 8 तारखेला. तो खास गटामधला, कारण गटातला कालचा सामना बाकी राहिला होता. दरम्यान मात्र नवीन षटकाला तर सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मारू करायला आहे. तर या षटकातील आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामोरे जातील अनिकेत. मागच्या सामन्यामध्ये पण पाहिलं असेल या गोलंदाजी खूप चांगली प्रभावी गोलंदाजी होती. 3 विकेट घेऊन सामना चित्र बदलवून टाकलं होतं आणि सामना जिंकला होता. तो यंगस्टार कुडूस संघ करता पोहोचला. इथे मात्र अगदी त्या षटकामध्ये चांगल्यापैकी धावा एकवटल्या जात आहेत त्यांच्या संघामध्ये, त्यांच्या या षटकामधून. आणि नुकतीच आणखी एक धाव जोडताना धावसंख्या पोहोचली ती 32 वर 32 रन. षटक सध्या आपण पाहतोय तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. या षटकातले चेंडू संपलेत आतापर्यंत 4. 5व्या चेंडूसाठी सामन्यात आपण पाहतो गोलंदाज आणि सामना करतील सचिन. या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस अगदी पूर्णपणे अगदी बघितलं तर थोडंसं स्टान्स घेतला होता सुरुवातीलाच आणि चेंडूवर अगदी ज्या पद्धतीने फाईन लेग लावून खेळला होता आणि चेंडू सरळ घेतो तो फाईन लेगवरून चौकारा करता 4 धावा तर आल्यात संघासाठी महत्त्वपूर्ण या लढतीमध्ये. या 4 धावांनी संघाची धावसंख्या टोटल देखील वाढली गेली. ती जाताना फलकावर 36 धावा 36. तर एक चांगल्या स्कोरकडे आगेकूच होते सध्या ती सुपंडे संघाची. आणि या षटकात अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक जे आपण पाहतोय सध्या मात्र यंगस्टार कुडू संघाकडून हाताळताना ते गोलंदाज मार्फत आणि त्यातील हा अंतिम चेंडू. इथे मात्र अगदी रिव्हर्सिव्हचा फटका, खूप सुरेख फटका मारताना चेंडूला अगदी सरळ स्टँडर्ड डिलिव्हरी आणि चेंडू निघून गेलाय. सीमेरेषे पलीकडे षटकार, उत्तुंग षटकार आला तो सुपंडे संघाकरता या फलंदाजाकडून. आणि खूप चांगली बॅटिंग आपण होत आहे आणि त्याच्या साथीला येताना मात्र मैदानातून चांगला खेळ झाला. नुकतंच इथे षटक संपले ते तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 42 वर जाऊन धडकली. धावफलकावर 14ची गती राखली गेली प्रत्येक षटकामागे आणि गती नक्कीच या मर्यादित षटकाच्या सामन्यात खूप चांगली म्हणावी लागेल. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे तो अंतिम षटकामधून. तर यंगस्टार संघ देखील कोशिश करतोय चांगल्यापैकी या संघाला रोखण्याचा, परंतु त्याला दाद न घेता दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने खेळत आहेत आक्रमण ठेवलेलं त्यांनी जारी, कारण चांगली स्कोर उभा करायचा. सकाळी आपण पाहिला असेल खुपरी संघाने 77 धाव ठोकले तेव्हा 5 षटक होती. इथे मात्र 4 षटकांचा खेळ आहे आणि नवीन षटक घेऊन ते तन्मय. यंगस्टार संघाकडे देखील अतिशय यंग ब्रिगेड पाहायला मिळते. यंगस्टार या नावानेच आपण म्हणतो की बरेच नवीन हे खेळाडू, युवा खेळाडू आहेत आणि निश्चित युवा शक्ती ही खूप मोठी असते. त्यामुळेच बघूयात आता नवीन गोलंदाज समोर आपण होतोय तन्मय कशा प्रकारचा मारा करतील, कारण अनिकेत सारखा फलंदाज एका बाजूला टिकून आहे, दुसऱ्या बाजूला आपण बघतो की त्यांना साथ देखील चांगली लाभती आहे. त्यामुळे दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी देखील आता रचू लागलेत मैदानात हे दोन फलंदाज. तर अंतिम षटकाला सुरुवात. अंतिम षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तन्मय. छोटासा रनअप इथे मात्र पंचांना पार करत उजव्या हाताचा हा मारा आणि पुन्हा एकदा खोदून टाकले चेंडू. अगदी फलंदाज अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु यावेळेस चेंडू अगदी खूप चांगला हाताळला गेला. तर रोहिदास शेलार साहेबांचं इथं आगमन होतं. खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेतून आपण पाहतोय दरवर्षीच त्यांचं मोलाचं सहकार्य असते स्पर्धेला, ते निश्चितच रोहिदासजी शेलार साहेब इथे उपस्थित झालेत आणि त्यांचं इथे स्वागतासाठी आपण इथे उत्सुक आहोत. सर्व आमचे प्रेक्षक वर्ग देखील त्यांच्या जय्यत स्वागतासाठी तयारी करतायत. त्यांचं मोठं सहकार्य नेहमीच या स्पर्धेला असतं. त्यांच्यासोबत सुशांतजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत
आणि दोन्ही मान्यवरांचं शब्दफुलाने हार्दिक असं सुस्वागतम वेलकम. या पण मंचावर या स्पर्धेच्या निमित्ताने पण इथे आलात, कृपया अस्वस्थ व्हा आणि आयोजन कमिटीच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा शब्दफुलाने हार्दिक हार्दिक सुस्वागतम वेलकम. त्यांच्या समेत अनेक त्यांचे पदाधिकारी देखील त्यांच्या सोबतीला येत आहेत. त्या सर्वांचंच आम्ही ते स्वागत करतो. या स्पर्धेतून आपल्या भगवा कर्नाटकामध्ये सगळं भगवा वातावरण आणि आनंदिगे साहेबांची आठवण म्हणून ही स्पर्धा नेहमीच इथे आपल्या आंबेडकरच्या मैदानातून पाहायला मिळते आहे. तर सर्व आमचे हे नवीन प्रमुख आलेले मान्यवर, त्या सर्वांचंच पुन्हा एकदा हार्दिक सुस्वागतम वेलकम. तर पाहुण्यांचं मात्र नक्कीच आपण फटाक्याच्या आतषबाजीने मात्र इथे स्वागत केलं. खरोखरच अतिथी देवभाऊ, आपण पाहुण्यांचं नेहमीच घरी जसं स्वागत करतो तशा प्रकारचं स्वागत आपल्या घरच्या या मैदानातून, घरच्या या प्रेक्षकांसमोर भगवा कर्नाटकमध्ये अगदी धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर या कमिटीने मात्र या सर्व पाहुण्यांचं इथे सुरेख असं स्वागत केलं आहे. आणि नक्कीच धन्यवाद पाहुण्यांना सुद्धा मी देतो की आपला बहुमोल वेळ ते या स्पर्धेकरता देत आहेत. तर आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानात. या खेळाकडे वळताना या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज थोडंसं मात्र चेंडू टप्पावल्यानंतर बराचसा बाहेर आला लेग स्टंपच्या, त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केला आणि वाईटने सगळ्याची धाव संख्या पोहोचते ती धावफलकावर 49 धावा 49. एक गडी बाद 49. निलेश दापसी बाद झाल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी होऊ लागली आहे आणि हीच भागीदारी संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवली. आतापर्यंत एक बाद 49. अंतिम षटक जे आपण पाहतो या अंतिम षटकामध्ये तन्मय यांचा हा मारा सध्या चालू असताना षटकातील चेंडू संपलेत 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू फटका नक्कीच थोडासा हवेत राहिला आहे, पण तो नो बॉल देखील पंचांनी घोषित करताना फलंदाज त्यावर अगदी आरामातरित्या 2 धावा पूर्ण करताना पाहतोय. कुठेतरी नक्कीच इथे चुकी पण पाहिली असेल गोलंदाजाकडून झालेली आणि पंचांनी त्याला पनिशमेंट म्हणून नो बॉल घोषित केला गेला. त्यामुळे आता फ्री हिट असेल पुढचा चेंडू. तर या एकंदरीत 3 धावा आल्यात फ्री हिटच्या चेंडूवर. निश्चितच फ्री हिटचा चेंडू असणारे पुढे परत दरम्यान या नो बॉलवर +2 धावा आल्या, म्हणजे कधी 3 धावांनी संघाची धावसंख्या जर पाहिली तर पोहोचली फलकावरती 52वर 52 रन. तो चुका या होत असतात, पण या चुका थोडंसं सुधारल्या पाहिजेत, त्याचा टाळल्या पाहिजेत. आणि हा फ्रीचा चेंडू एवढासा त्याचा फायदा घेतला, चेंडू जरूर फटकवला गेला आहे की ज्यावर फलंदाज कमीत कमी 2 धावांचा मनसुबा ठेवत आहेत आणि या 2 धावा अगदी फेक होईपर्यंत सहजतेने पार केल्या गेल्यात, पूर्ण केल्या गेल्यात. त्यामुळे या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 54 धावा 54. 3 चेंडू नुकतेच संपले गेलेत अंतिम षटकामधून. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तन्मय मात्र अगदी मेहनत करत आहेत आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी व्हावी त्या हेतूने त्यांचा देखील प्रयत्न चाललेत. या अंतिम षटकामधून पण अनिकेत पाटील जे दात घेत नाहीत या चांगल्या चेंडूची, चांगल्या गतीचे आणि पुढच्या चेंडूवर मात्र अगदी जबरदस्त हा टोलेजिंग फटका. इथे मात्र चेंडू निश्चितच प्रेक्षकांच्या भेटीला जातोय. सर सीमेपलीकडे षटकार. जेव्हा चेंडू बॅटवर आदळला होता तेव्हाच वाटलं होतं की हा चेंडू निश्चित सीमेपलीकडे जाणार आणि षटकार आला. त्या षटकाराच्या साहाय्याने संघ आता पोहोचते फलकावर. 60 धावा फलकावर लागले गेले तर 60 रन ऑन बोर्ड. अगदी अनिकेत आज खरोखरच एक लढवया वृत्तीने मात्र त्यांनी खेळ केला या सामन्यामध्ये. संघाला जेव्हा आवश्यकता तेव्हा चांगले फटके मारले, जेव्हा जेव्हा चांगली चूट हाताळली गेली त्यावेळेस मात्र सिंगल डबलला देखील महत्त्व दिलं आणि एक चांगली खेळी मात्र ते रंगवत असताना, खेळत असताना संघाला चांगल्या स्थितीत नेलंय ते 60 धावावर 1 गडी बाद. पुढच्या चेंडूवर देखील मोठा फटका, अगदी तेव्हा क्षेत्ररक्षण दर्शक बनावं लागलं आणि चेंडू गेलाय तर सर्व सीमेपलीकडे. बंटी पाटील बक्षीस सुद्धा ठेवले, पण कुठल्याही प्रेक्षकाने अजून बक्षीस पटकवलं नाही, कारण सीमेरेषेपलीकडे जो झेल घेतला जाईल त्याच्या प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक 200 रुपये केले आता की जेणेकरून बक्षीस पटकवावं त्यांचं. डॅशिंग बंटी यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक असेल प्रेक्षकांसाठी फक्त प्रेक्षणीय झेल घेतल्याबद्दल. तर या षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र फटका पासला, चेंडू जवळ थोडंसं हवे ते यष्टीरक्षक स्वतः चेंडू पुढाकार घेत आहेत झेल करण्यासाठी आणि हा झेल सुटल्यानंतर फलंदाजांनी बघितलं की आपल्याला संधी आहे दुसरी धावेची आणि ती देखील साधली गेली. वैयक्तिक 51 म्हणजे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लगावलं गेलं ते इथे मात्र अनिकेत पाटील यांनी खरोखरच मानवंदन दिली पाहिजे त्यांना. चला आपली बॅट उंचवावा. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लगावलं गेलं आहे ते अनिकेत यांनी या स्पर्धेमधून आणि खरोखरच आजचा हा दिवस खरा त्यांनी गाजवला म्हणावं लागेल या आपल्या सुंदर खेळीने, कारण संघाची धावसंख्या देखील पाहिली तर 52 धावा
बघा आमचे स्कोरर सांगतील, पण तो 50 तर झाली या सामन्यातून त्यांची. तर निश्चितच संघाचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 69 धावा फलकावर लागल्या गेल्यात आणि 69 मध्ये अगदी 50 पण पाहतोय अनिकेत पाटील यांची. आणि खरोखरच सुपंडी संघाचा हा सुपरस्टार म्हटला जातो क्रिकेटमधला. अतिशय चांगला खेळ करत आज इथल्या प्रेक्षकांना अगदी मनमुक्त आनंद दिला क्रिकेटचा. तर नक्की त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया सर्वांच्या वतीने एका चांगल्या खेळाबद्दल. आणि संघाला मोठं लक्ष देताना मात्र अगदी बघतोय, पण समोरचा प्रतिस्पर्धी संघ यंगस्टार कुडूस संघाला 70 धावांचं मोठं आव्हान असेल 24 चेंडूवर करण्याचं. तर आम्ही इथे थांबतोय. नक्कीच आपण या पाहुण्यांचं स्वागताकडे वळणार आहोत. आमचे अक्षय सर देखील त्यांना आता साथ देत आहेत आम्हाला. मान्यवर पाहुणे आपल्यासोबत इथे मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. आपल्यासोबत सन्माननीय रोहिदासजी शेलार या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं जे 50,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे जे त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे, ते रोहिदासजी शेलार यांचा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं मी सन्माननीय भूपेंद्र भोईर यांना विनंती करतो की आपण त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करावं. त्यांचं स्वागत आणि सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. रोहिदासजी शेलार ज्यांचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय. आमदार दरोडा साहेबांचे स्वीय सहाय्यक आहेत आणि नेहमीच क्रिकेटवर प्रेम राहिलंय. रोहिदासजी शेलार म्हटलं की मोठमोठ्या स्पर्धा ज्या होतात त्यामध्ये मुलाचं योगदान रोहिदासजी शेलार साहेबांचं राहत आहे. आमदार दरोडा साहेबांचे स्वीय सहाय्यक आहेत आणि त्यांचा हा सन्मान होतो. यानंतर आपल्यासोबत कोयलीतून सन्माननीय संगीतजी मेने इथे उपस्थित आहेत. मी विशाल मस्कर यांना विनंती करतो की आपण संगीतजी मेने यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. संगीतजी मेने जे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय. त्यानंतर आपल्यासोबत वाडा येथून सन्माननीय प्रकाशजी भानुशाली उपस्थित आहेत. मी हेमंत पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. प्रकाशजी भानुशाली यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय. त्यानंतर आपल्यासोबत वाडा येथून सन्माननीय कमलजी जैन इथे उपस्थित आहेत. मी रोहिदास पाटील यांना विनंती करतो की आपण कमलजी जैन यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. रोहिदास पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तदनंतर आपल्यासोबत उपस्थित आहेत सन्माननीय यतीनजी गोरे, ज्यांचाही सन्मान आपण इथे करतोय. भावेश पाटील यांना विनंती आहे आपण यतीनजी गोरे यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. भावेश पाटील आपण यतीनजी गोरे यांचा सन्मान मुख्य मंचावरनं करावा. मान्यवर जे उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचा अतिथींचा आदर सत्कार तो मुख्य मंचावरनं आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर यांची ही दर्जेदार स्पर्धा भगवा करंडक 2025 30वं वर्ष 30 वर्ष अविरत सुरू असलेली ही स्पर्धा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. कृष्णाच्या बॅटमधनं दमदार मिड विकेटच्या क्षेत्रातनं खेळलेला स्ट्रोक षटकार. सुशांत पाटील यांनाही विनंती करतो आपण मुख्य मंचावर यायचंय.
ज्यांच्याकडनंही आपल्याला 5व्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते सुशांत बबन पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिले. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. एक षटकार आलाय, दमदार स्ट्रोक तो मैदानातनं आलाय. सूरज यांच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान इथे मुख्य मंचावरनं करतोय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. एक दमदार स्ट्रोक आलाय. 7 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात. कमी गतीने टाकला. यावेळेस मात्र तिथे चाणाक्षरं दाखवली गोलंदाजानं आपली. एक निर्धाव बॉल तो येत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीच धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा. 30 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे आणि यावर्षी अगदी भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळे फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये खेळवले जात आहेत. यावेळी शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी तिथे ड्राईव्हचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन पाहायला मिळालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आलाय. या डॉट बॉल बरोबरच धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. आणखी एक बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला निलेश धापशी याच्याकडनं पाहायला मिळते. जसं नाव आहे तसंच काम गोलंदाजीच्या माध्यमातून निलेश धापशी सध्या करतोय. WRSK सुपोंडे संघ मैदानामध्ये आहे. त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टर कुडूस. एक चांगली तगडी मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. मात्र WRSK सुपोंडेला जर आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये अगदी चांगली टोटल त्यांनी धाफलकावर उभी केली. एक मोठं बलाढ्य लक्ष त्यांनी सेट केलंय आणि त्याचा पाठलाग करत असताना इथे पुरती दमछाक झाली आहे यंगस्टर कुडूसची. मात्र या दरम्यान कृष्णा तो मैदानाच्या आतनं एक तडाखा खेळतोय. बॉलला उडवून फेकून देतोय दूर सीमारेषा पार. षटकार. जेव्हा ही भगवा करंडक ही स्पर्धा असते आणि तेव्हा सन्माननीय रोहिदासजी शेलार यांचं अगदी मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरता लाभतं आणि ते आपल्या मुख्य मंचावर आहेत. त्यांच्याच उपस्थितीत आपण हा सामना पाहतोय. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 57 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि 57 धावा. मोठं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि त्यानंतर 13 धावा दाफलकावर आहेत. अबिटकर गाव या गावात 3 वेळेस धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं दर्शन घडलंय. ते इथे 3 वेळेस येऊन गेलेत. खूप प्रेम राहिलंय या गावावर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं अनिकेत या डावातला सर्वात महत्त्वाचा खेळाडू ज्यानं नुकताच एक अर्धशतक झळकवलं. 50 धावा त्या त्यांनी धाफलकावर जोडल्या होत्या. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. फिरवलं समोरच्या बाजूने फिरवलं. समोरनं फिरवताना बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं. त्यामध्ये बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. काय गोलंदाजी करतोय. लाजवाब अगदी आउटस्टँडिंग मारा तो अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला सध्या मैदानात पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. तिथे एक सिंगल मिळेल. डबल करता इथे प्रयत्न असेल का. आणि इथे जर आपण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन विकेट. चांगली रनिंग बिटवीन विकेट. तेच दौड विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या 15 आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 3 बॉलमध्ये किमान 2 षटकार ते इथनं खेळावे लागतील. अनिकेतच्या विरोधात खेळणं तेवढं सोपं नाहीये. मात्र सोपं जरी नसलं तरी हे काम करावंच लागेल. दुसरा पर्याय नाही. यावेळी मात्र हा पायातील बॉल ऑनसाईडला खूप चांगल्या पद्धतीने तिथे रिसचा वापर केलाय. फ्लिक केलं होतं बॉलला. एक सिंगल 30 मिळेल. त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 16 या आकड्यावर खूप मागे पडलाय असं म्हणायला हरकत नाही. जवळपास 6 चेंडूचं अंतर पडलंय या मॅच मध्ये. अनिकेत षटकातील पुढचा बॉल कृष्णा करता. यावेळेस कृष्णा तो मैदानाच्या आतनं तडाखे खेळतोय. आणखी एक बॉलला उडवून फेकून देतोय दूर सीमारेषा पार. षटकार.
22 ऑन बोर्ड. एक षटकार जर या बॉलवर आला ना तर मॅच स्टील ऑन असं म्हणू शकतो आपण. यावेळेचा बॉल ऑफ्टमोर पडला, तिथे वाईटचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 23 धावा दाफलकावर आहेत. शेवटच्या बॉलवर काय इथे एक मोठा फटका कृष्णाच्या बॅटमधनं मैदानातनं खेचला जाईल. अभिलाष पाटील आणि कृष्णा मैदानामध्ये आहेत. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळलाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन बॉल सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. 2 ओव्हरनंतर धावफलकावर 27 धावा. आता विजया करता येणारे 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. सोबत सन्माननीय रोहिदाजी शेलार साहेब इथे उपस्थित आहेत आणि काही आठवणी आहेत त्यांच्याही मनामध्ये आणि मी त्यांना विनंती करेन या स्पर्धेबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित आबिडगर वर्ष 30वे या आबिडगरच्या भूमीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये सुरू असलेल्या या भगवा करंडक स्पर्धा. भगवा करंडक म्हणजे अंगाला क्षार, कारण मी सुद्धा या भगवा करंडकाला या आबिडगर या गावामध्ये कायम उपस्थिती देत असतो. कारण आबिडगर गाव आणि या मतदारसंघाचे आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचा एक वेगळा जिव्हाळा असं एक गाव. या स्पर्धेला आयोजकांनी मला निमंत्रित केलं. त्या निमंत्रणाला मान देऊन मी उपस्थित आहे. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी अनेक वाडा तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि क्रिकेट प्रेक्षकांनी पण याला भरभरून साथ दिली. त्यांचंसुद्धा मी खरोखर या आबिडगर परिसराच्या वतीने कौतुक करतो. कारण मॅच जरी असल्या तर त्या पाहायला जर प्रेक्षक नसले तर मॅचला मजा नाही. म्हणून प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद. या अशा चांगल्या पद्धतीने सुनियोजित स्पर्धा पार पाडताना आयोजकांनी जी मेहनत घेतली त्याला खऱ्या अर्थाने माझा सलाम. आणि अशा चांगल्या पद्धतीने स्पर्धा ह्या आपल्या भागामध्ये आयोजित केल्या पाहिजेत. म्हणून मी आयोजकांना तसेच भगवा करंडक स्पर्धा जे दरवर्षी या ठिकाणी ठेवतात त्यांना मी खरोखर मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपण मला या कार्यक्रमासाठी बोलवलात, माझा यथोचित मान सन्मान केलात, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कारण आपल्यासारखे सहकारी जे असतील तर निश्चित एक स्पर्धा यशस्वी होते आणि अगदी वाडा तालुक्यातील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे जी आपल्याला इथे एन्जॉय करता येते. जसजशी स्पर्धा पुढे जाईल इथे तुडुंब गर्दी प्रेक्षकांची ती निश्चित पाहायला मिळेल. कारण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे आणि खरं तर स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस मंगळवार आहे आणि खुल्या गटाची स्पर्धा आहे, त्यामुळे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी इथे तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आता जे प्रेक्षक मैदानावर आहेत आपल्याकरता सुवर्ण संधी आहे. षटकार फलंदाजानं मारला तर त्याला कॅच घ्या आणि आमचे सन्माननीय रोहिदाजी शेलार साहेबांकडनं 500 रुपये ते पारितोषिक कमवा. म्हणजे एका कॅचला 700 रुपये कमवण्याची संधी आहे. आमचे बंटी यांच्या माध्यमातून ही तिथे 200 रुपयाचे कॅश प्राईज आहे. वाईटचा इशारा आलाय +5 म्हणजे ही पंचवटी एक्सप्रेस ती निघाली आहे सुसाट. मॅचमध्ये बदल घडू शकतो कारण आता 34 धावा दाफलकावर आहेत. 6 रन एक्स्ट्रा मिळाल्यात. वाईट +4 आणि त्याआधी एक वाईट अशा 6 एक्स्ट्रा आल्यात एकही चेंडू न टाकता. 34 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. विजया करता अजूनही 36 बनवायचे आहेत. 11 चेंडू 36 धावा. हे होऊ शकतं, हे होऊ शकतं. ते केलं जाईल का ते आपल्याला मैदानात बघायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे बॉलला समोरच्या बाजूने खेळलाय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 34. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 10 आणि रन्स बनवायचे आहेत 35 बनल्यात. 35 बनवायचे आहेत. 35 बनवण्याकरता बॉल घेतले 14 आणि 35 बनवण्याकरता बॉल आहेत 11. म्हणजे होऊ शकतं.
ते करावं लागेल. केलं जाईल का ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचंय. चांगला बॉल दर्जेदार बॉल, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू, फलंदाजाला हतबल करणारा चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बचाव केला, स्वतःचा बचावात्मक फटका खेळून 1 रन मिळवली. ज्या 1च्या मदतीने धावसंख्या 36 आहे. अजूनही 34ची गरज आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये 2 ते 3 षटकार ते खेचावे लागतील. 2 षटकार तरी किमान इथनं कृष्णाला आता मैदानाच्या आतनं खेचावे लागतील. पुढचा बॉल निलेश धापशी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. चांगला बॉल खाली राहिला, आपली गुणवत्ता दाखवली, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती मैदानात पाहायला मिळते. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथं 8 आणि रन्स बनवायचे आहेत 34. 2 षटकार अत्यावश्यक आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 20-22 करता तुम्ही लढू शकता. 20 रन इथे बनताना याआधी आपण पाहिल्यात, त्यामुळे या 2 बॉलवर 2 मोठे फटके ते खेळणं आता बंधनकारक आहे. पुढचा बॉल यावेळेस कृष्णानं बॉलला हवा दिली आहे. जेवढा उंच तेवढाच लांब. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क बिग हिट, षटकार 6. शेवटचा बॉल काय कृष्णा इथे षटकार खेचेल. जर शेवटच्या बॉलवर कृष्णानं षटकार खेचला तर मग मॅच मध्ये रंगतदारता निर्माण होईल, चुरस निर्माण होईल. शेवटचा चेंडू आहे निलेश धापशीचा, महागडा ठरला या ओव्हर मध्ये. राहुल आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 7 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल राहुल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंडकडे कृष्णा. यावेळेस उडवलाय, ओव्हर दी कव्हर खेळलाय, बॉल चाललाय पहिल्या टप्प्यानंतर सीमा रेषा पार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 46 या आकड्यावर. विजयाकरता 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. अभिलाष पाटील आणि कृष्णा पवार मैदानाच्या आतमधनं या विध्वंसक फलंदाजीने या रन्स पूर्ण करतील का ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचं आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 रन्स बनवायचे आहेत. 24 6 बॉल रिमेनिंग अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. महत्वाची ही मॅच आहे. कोण जिंकेल, कोण पुढे जाऊन साईराज कुडूसच्या विरोधामध्ये 2 हात करण्याकरता सज्ज होईल. पानिकम मेसेज आहे जो मैदानाच्या आतमध्ये जातोय. कैशच्या माध्यमातून शेवटचं षटक गोलंदाजाला समजावलं जातंय, त्याच्याशी विचारविनिमय केला जातोय, त्याच्या मनोबलाला वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र तो कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल तेही तेवढंच महत्वाचं आहे. सहा चेंडूचा खेळ, 24 धावसंख्येची गरज. अभिलाष पाटील तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया अभिलाष तो मैदानाच्या आतनं कशा पद्धतीची फलंदाजी करेल, कुठल्या टप्प्यावर फटकेबाजी करेल, रन्स मिळवेल का. मयूर या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 6 मध्ये 8 डिफेंड केल्या होत्या, आता 24 आहेत. बघूया अभिलाष तो मयूरच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. WRSK सुपोंडे हा संघ मैदानामध्ये यंगस्टार कुडूसच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल पहिला चेंडू असेल मयूरचा. यावेळेस वा लाजवाब, काबिले तारीफ, अप्रतिम दर्जेदार फटका तो पाहायला मिळालाय. बॉल सीमा रेषा पार. अभिलाष पाटीलचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4. ची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण अभिलाष म्हणतोय मी अजूनही हारलेलो नाहीये, मला लढायचंय, झगडायचंय.
प्रतिकार करायचा आहे, संघर्ष करायचा आहे आणि त्या संघर्षाचा शंखनाद तो इथल्या प्रत्येक प्रेक्षकाला ऐकवायचा आहे. अभिलाष पाटील स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर मयूर आहे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय त्यामुळे त्याच्यावरचं प्रेशर तेही द्विगुणित आहे. कोण जिंकेल या मॅचला, कोणाच्या बाजूने या मॅचचा रिझल्ट लागेल, अगदी रंगतदार रोमहर्षक उत्कंठावर्धक असा मुकाबला आपल्याला मैदानाच्या आतनं या धर्मवीर प्रतिष्ठान अबिडगरच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. भगवा करंडक यावेळेस बॉलला उडवलंय, बॉल चाललाय पुण्याच्या एकदा कव्हर मध्ये सीमा रेषेच्या पार, बॅक टू बॅक दुसरा बॉल सीमा पार, चौकार. आता विजया करता 4 बॉल 16 धावसंख्येची गरज. काय घडेल ते पाहण्याआधी एक संधी डीजेला. चार बॉल 16 धावा, प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता मयूर. समोर अभिलाष पाटील. मयूर आणि अभिलाष पाटील या दोघांमधला संघर्ष, झुंज ती मैदानातनं आपल्याला बघायची आहे. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने बॉलला टॅप केलं, एक सिंगल तर तिथे जरूर मिळेल आणि कृष्णाला स्ट्राईक दिली गेली. 3 चेंडू 15 धावा. या 3 बॉलमध्ये 15 काय कृष्णाच्या बॅटमधनं येतील. 3 मोठे फटके काय इथे कृष्णा मैदानाच्या आतनं खेळेल. गोलंदाजांनी खूप जास्त लयलूट केली, अन्यथा ही मॅच सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी दर्जेदार झाली आहे. 3 चेंडू 15 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल खाली राहिला सबमरीन आणि त्याबरोबरच या मॅचवर कुरघोडी केली आहे WRSK सुपुंडे. मात्र वा काय खेळलेत यंगस्टर कुडूस, अगदी जबरदस्त लढा दिलाय. 4 ओव्हरमध्ये 70 धावसंख्येची मॅच त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवली. पुढचा बॉल मयूर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी आणि इथे फक्त औपचारिकता बाकी आहे. चला साईराज कुडूसचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता याचे सौरभ सवर. इथे टॉस केला जाईल, नाणेफेक केली जाईल. यातील WRSK सुपोंडेचे कॅप्टन आपल्याला ही लगेचच संपर्क साधायचा. आपण टॉसकडे लगेचच वळणार आहोत. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि विजयी होती टीम WRSK सुपोंडे. चला सुपोंडे संघाचे कॅप्टन लगेचच टॉस बॉक्समध्ये या. मी मान्यवरांना विनंती करतो जे मुख्य मंचावर आपल्यासोबत रोहिदाजी शेलार आणि त्यांचे सहकारी उपस्थित आहेत, आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या उपस्थितीमध्ये आपण या मॅचचा टॉस नाणेफेक तो इथे करतोय.